गुड मॉर्निंग. चला तर आजची गुड मॉर्निंग सुरुवात करूया माझ्या हजबंडसोबत म्हणजे सूरजसोबत. उठल्यानंतर पहिले तर फ्रेश झालं, तर आमचं थोडंसं डीप डिस्कशन चालू होतं की हे वातावरण असं कसं आहे, कधी पाऊस येतो, कधी थंडी वाजते आणि कधी ऊन येतं. तो म्हणतो तसंच ते वातावरण, आणि ते ही मस्ती चालू होती त्याची. मी सिरियस टॉपिकवरती जेव्हा आपण डिस्कशन करते ना, तेव्हा हा असाच करतो, काही ना काही मस्ती चालू असते. देन आफ्टर दॅट मी स्वतःचा लूक बघितला, फ्रेश होऊन आले होते लवकरच उठून. अशीच मस्ती चालू असते आमच्या दोघांची. त्याची मीटिंग अजून सुरू नव्हती झाली, आणि हे त्याच्या बड्डेचं जे डेकोरेशन केलं होतं, तुम्ही मोठा व्लॉग बघितलाच असेल, त्यातले हे फोटो जे की आम्ही पूर्ण चिटकवले होते पण पडून गेले. आणि इथे मी सॉक्स पॅक करत होते, माझं सॉक्स पॅक करणं चालू होतं. तो बघत होता की अरे ही अशी कशी सॉक्स पॅक करते. हो हो, मी असेच सॉक्स पॅक करते जेणेकरून ते पडत नाही. सो तुम्ही पण असेच पॅक करू शकता. असे फोल्ड करायचे, देन आफ्टर दॅट असे पॅक करून द्यायचे. सो त्यानंतर खाली जाऊन पहिले तर त्याचा नाश्त्याची तयारी केली. त्याला काळा चहाच लागतो, त्याची नाश्त्याची तयारी करून दे. नंतर मी नाश्ता करायला घेतल्यानंतर बाबांसोबत पण डिस्कशन चालू होतं, कसं काय ते कळेल हळूहळू. काही करायचं आहे जे की तुम्हाला नक्कीच कळेल. देन रात्रीचा भात होता, त्याचा मी फोडणीचा राईस केला. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी माझं कुकिंग चॅनेल ओपन करू की नको. एवढं काही कुकिंग येत नाही, मी असंच इकडे तिकडे बघून करत असते. देन माझ्या सिस्टरचा कॉल आला होता, आम्ही दोघी गप्पा मारत होतो. मी बनवत होते गुलाबजामुन, तर ती म्हणत होती मला पण खायची. मी म्हटलं ये लवकर. तर असंच सासरी आल्यानंतर खरंच माहेरची खूप आठवण येते. आणि आई पाक बनवत होता पण आमचा पाकच तयार होत नव्हता. देन कसं बसं आम्ही पाक रेडी केला, गुलाबजाम तळले आणि एवढे भारी टेस्टला लागले ना. पहिले बनवल्या मी माझ्या आहूंसाठी म्हणजे सूरजसाठी आणले टेस्ट करायला, पण फर्स्ट बाईट त्यांनी मलाच चालला. मला हे गुलाबजाम खूप आवडतात आणि हे गरम गरमच खूप भारी लागतात. तर एवढे टेस्टी झाले होते. मी जेव्हा हॉस्टेलला राहत होते म्हणजे फ्लॅटमध्ये, तेव्हा बॅचलर लाईफ, तेव्हा मी बनवत होते. मला हे खूप आवडतात गुलाबजाम. रेसिपी नक्की शेअर करेल. काही नाही, खूप आसान आहे. देन रात्र झाल्यानंतर बाबा गोकुल असं जेवण देत होते, आणि खरंच तो बाबांकडेच जातो जेवायच्या टायमिंगला. आणि येऊन बघते तर काय, इथे मॅच पण सुरू आहे आणि ह्यांचे फोन पण सुरू आहे. म्हणजे मॅच पण बघायची आणि फोनमध्ये पण बघायचं. देन आफ्टर दॅट मी त्याला म्हणत होते दुसऱ्याला, तर तो मलाच म्हणते अरे आऊट 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 आऊट, पण ते काही झालं नाही. भेटूया.